संस्थेनं जे आयोजन केलेलं आहे प्रमाणे यावर्षी प्रचंड गर्दी विविध पथकांचा उत्साह या मुंबईमध्ये आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांनी दहीहंडीला मान दिला, सन्मान दिला आणि देशाच्या कानाकोपऱ्यात दहीहंडी त्यांनी पोहोचवली। धर्मवीर हांडे साहेबांनी खऱ्या अर्थानं दहीहंडी पुढे नेली आणि या दहीहंडीचं उगमस्थान एक ठाणे आहे, ठाणे जिल्हा आहे। आम्ही आजही म्हणतो दिघे साहेबांची हंडी, मानाची हंडी, ठाण्याची हंडी। साता समुद्र पार दिघे साहेबांनी हंडी नेली आणि दिघे साहेबांच्या पश्चात त्यांचे भट्ट शिष्य आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ही संस्कृती, ती परंपरा, तो वारसा जपला। आज मातीवरची दहीहंडी सुरेश शर्मा एक उपाध्यक्ष कार्याध्यक्ष आहेत, त्यांनी मॅटवर नेली। कबड्डी अशी आपण म्हणतो तसं प्रो गोविंद त्यांनी 5 वर्षापासून आणला आणि जागतिक स्वरूपाचं त्याला लेबल दिलं। मला वाटतं खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये दहीहंडीला जर कोणी महत्त्व दिलं असेल तर शिवसेनेने दिलेलं आहे। शिवसेनेने ती परंपरा पुढे नेलेली आहे, ती संस्कृती जपलेली आहे। आज गीतेंनी सुद्धा ही संस्कृती पुढे नेलेली आहे। मी मगाशी भाषणात म्हटलं की दहीहंडी आज आहे, 16 तारखेला आहे। जेव्हा नवी मुंबई महापालिकेची हंडी लागली जाईल ती शिवसेना फोडेल आणि चांगल्या थरावर जाऊन फोडेल आणि सत्तेवर जाऊन बसेल। गीतेंना शुभेच्छा देतो। माने साहेब महेशजी आहेत, ते निश्चितपणे कल्याण डोंगरीची हंडी फोडतील, ते नवी मुंबईची फोडतील आणि शिंदे साहेब महाराष्ट्राची फोडतील। सगळ्या कुटुंब पालकांना शुभेच्छा देतो।